हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. राज्यसेवा 2026च्या पूर्वपरीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे. फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती 31 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तुम्ही 31 डिसेंबरपासून या परीक्षेला फॉर्म भरू शकता. लास्ट डेट जी आहे ती 20 जानेवारी असणार आहे, म्हणून 20 जानेवारीच्या आधीच तुम्ही फॉर्म भरून टाका. एकूण जागा ज्या आहेत त्या जागा पाहून तुम्हाला शॉक बसेल, कारण मलाच बसलेला आहे. 79 जागा आहे, 79 फक्त, ज्या सिव्हिल सर्व्हिसेससाठी आहे. 8 जागा ज्या आहेत त्या पशुवैद्यकीय विभागाच्या आहे. फॉरेस्टच्या जागा नाही आहे. MBS म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या जागा नाही आहे. एकूण 87 जागा आहेत, त्यापैकी 79 जागा सिव्हिल सर्व्हिसेससाठी आहे. त्यातही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच पदं नाही आहे या जाहिरातीमध्ये. उपमुख्य कार्यकारी पद आहे, 13 जागा आहे, आणि सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा 32 पदं आहे. परंतु याला फक्त आणि फक्त कॉमर्स फील्डचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, म्हणून ही पदं गाळून टाका आता. त्यानंतर उद्योग अधिकारी, त्याच्यासाठी फक्त इंजिनिअरिंग फील्डचे पोरं जे आहे, सायन्स फील्डचे पोरं फॉर्म भरू शकतात, म्हणजे ती पदं काढून टाका. म्हणजे आता बरीच पदं जी आहे ती सगळ्यांसाठी इथे नसणार आहे या जाहिरातीमध्ये. पण याचा अर्थ असा नाही की इथून पुढे पदं वाढणार नाही आहे. आत्तापर्यंत जे मागणीपत्र आलं त्यानुसार ह्या जागा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे जागा नक्की वाढतील. पण किती वाढतील हे जागा वाढल्यानंतरच मी तुम्हाला नक्की सांगेल. तयारीला लागा. ऑल दी बेस्ट.